बीड जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ। याच मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी फौज समोर आली आहे। सध्या विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटात आहेत, परंतु त्याचबरोबर महायुतीतील भाजप तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे। तर महाविकास आघाडीत देखील आष्टी विधानसभेसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे। त्यामुळे यंदा आष्टीत बाजी कोण मारणार त्याची चर्चा सुरू आहे। त्याचाच आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी ओमकार दीक्षित। पॉलिटिकल महाराष्ट्राच्या वेद विधानसभेचा या नव्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। महायुतीत सध्या अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा समावेश आहे। महायुतीत ही जागा अजित पवारांच्या ताब्यात आहे, परंतु येथून माजी आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे, अजित पवार गटातील सतीश शिंदे हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ असा प्राथमिक फॉर्म्युला असला तरी सुरेश धस यांच्यासाठी आम्ही आष्टीची जागा मागवून घेऊ असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले होते। त्या बदल्यात अजित पवारांना गेवराईची जागा देऊ असेही त्यांनी जामखेड येथील एका सभेत स्पष्ट केले। यातच माजी आमदार भीमराव धोंडे सध्या भाजपमध्ये असून त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे। त्यामुळे भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी दिल्यास ते काय भूमिका घेणार ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। आष्टी मतदारसंघात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद कमी आहे। असं असलं तरी महाविकास आघाडीत सध्या ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडून राम खाडे यांच्यासोबत साहेबराव दरेकर विधानसभेची तयारी करतात, परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचंही नाव सध्या चर्चेत आले। मेहबूब शेख हे शरद पवार, जयंत पाटील तसंच सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे, त्यामुळे त्यांच्याही नावाचा ऐनवेळी विचार शरद पवार गटाकडून केला जाऊ शकतो। याच दरम्यान राज्यातील राजकारण आता तरुणांच्या हाती द्यायचं आहे असं जाहीर विधान शरद पवार यांनी केले। त्यांनी काही मतदारसंघात तरुण उमेदवार देणार असल्याचे संकेतही यापूर्वी दिले आहेत। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळख असलेल्या वाल्मिक अण्णा कराड यांचंही नाव विधानसभेसाठी पुढे आलंय। लोकसभा निवडणुकीत वाल्मिक अण्णा कराड यांनी आपली संपूर्ण यंत्रणा पंकजा मुंडे यांच्यासाठी राबवली होती। यातच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेही कराड अत्यंत जवळचे असल्याने त्यांच्याही उमेदवारीचा विचार यावेळेला होऊ शकतो। विशेष करून परळी बाहेर जाऊन अनेक माणसं उभी करण्यात कराड यांचा मोलाचा वाटा राहिलाय, तर धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात वाल्मिकी अण्णा कराडे दिवसभर जनतेची कामे करताना आता दिसत आहेत। भाजपकडून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी 1980, 1985, 1990 आणि 2014 असे 4 वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले। भीमराव धोंडे यांची मतदारसंघात स्वतंत्र वोट बँक असून गेल्या 5 वर्षांपासून ते नको त्या चर्चेत सातत्याने आले आहेत। सध्या मराठा ओबीसी वादात त्यांना निवडणुकीत मोठा फायदाही होऊ शकतो। यासह अण्णा चौधरी, अमोल तरटे, किशोर हंबर्टे, NL जाधव यांची नावं आता समोर आली आहेत। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या 2 उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।